मग दुसरा मुद्दा आहे तो साहजिकच आहे, जसा पहिला मुद्दा मी सांगितला की सुप्रीम कोर्टाने आज मुंबई महापालिकेच्या लढाईचं कौतुक केलेलं आहे, तसंच ही लढाई आपण लढत असताना ही जिकराची लढाई, जीवावरती बेतलेले संकट आहे, अगदी देशात हाहाकार झालेला आहे आणि अशी ही लढाई आपण जिद्दीने लढत असतानाच एक सुप्रीम कोर्टाने आणखीन एक निर्णय दिलेला आहे, तो मात्र थोडासा निराशाजनक आहे. बरोबर आहे, मराठा आरक्षणाची ही लढाई आपण न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयाकडे आपण न्यायालयात लढत होतो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की काही वर्षांपूर्वी आपल्या विधिमंडळामध्ये सर्व पक्षांनी, म्हणजे तेव्हा तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युतीच सत्तेमध्ये होती आणि विरोधी पक्ष म्हणजे जे आज आपले सहकारी आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी, ह्या राज्यातील प्रमुख 4 पक्षांनी आणि इतर सर्वांनी एकमुखी एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा पास केला. तो मंजूर केला, मग त्याला आव्हान दिलं गेलं. उच्च न्यायालयामध्ये आपण ही लढाई जिंकलो, त्याला आव्हान दिलं गेलं, मग सर्वोच्च न्यायालयात ही लढाई गेली, सर्वोच्च न्यायालयात ही लढाई आपण लढलो आणि दुर्दैवाने आज हा निराशाजनक निकाल ह्या अगदी लढाईच्या ऐन भरामध्ये आलेला आहे. नेमकं काय झालं? जे काही एक ढोबळमानाने निकाल आलेला आहे, कारण आता निकालपत्र ते आता हाती आलेले, त्याच्यावरती आणखीन डिटेलमध्ये काम सुरू आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. पण सर्वानुमते एकमुखाने घेतलेला हा निर्णय सुप्रीम कोर्टाने त्याच्या विरोधात निकाल दिलेला आहे. मग असं कोणीतरी म्हणालं की आम्ही जे उच्च न्यायालयात जिंकलो ते सुप्रीम कोर्टात तुम्ही हरलात, तुम्हाला लढताच आलं नाही. नाही, असं अजिबात नाही आहे. ज्या वकिलांनी आपल्याला उच्च न्यायालयामध्ये विजय प्राप्त करून दिला, बाजू मांडली, यशस्वीपणाने मांडली, तेच वकील त्याच्यात कुठेही बदल न करता किंवा त्यांच्यात अधिक काही वकिलांची आपण त्यांना मदत देऊन ही लढाई आपण अत्यंत योग्यपणाने समर्थपणाने सर्वांचं मत एकत्र घेत आपण ही लढलो आहे. पदरी निराशा आलेली आहे, पण निराश झालो किंबहुना निराश झाला तर तो महाराष्ट्र कसला. मी खास करून मराठा समाजाला एक वेगळ्या दृष्टीने धन्यवाद देतो आहे की त्यांनी फार समंजसपणाने हा निर्णय जो आहे हा ऐकलेला आहे. कुठेही थैथयाट केला नाही, आदळआपट केली नाही. त्याच्याबद्दल मी तमाम माझ्या मराठा समाजातील माता भगिनींना, बांधवांना हात जोडून धन्यवाद देतो आहे. आणि त्यांच्या नेत्यांनी सुद्धा मी विशेष उल्लेख करेन, छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा अत्यंत समंजस्याने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. हे दिवस लढाईचे नाही आहेत, निदान आपल्या तरी नाही आहेत, कारण सरकार आणि आपली भूमिका एक आहे. जर सरकार ह्या निर्णयाच्या म्हणजे आरक्षणाच्या विरोधात असतं तर लढाई मी समजू शकत असतो, पण सरकार आपल्यासाठी लढतंय, आपली बाजू मजबूतीने सुप्रीम कोर्टात मांडते किंवा ती मांडली, आणि तरीसुद्धा हा एक निराशाजनक निर्णय आल्यानंतर मला असं वाटतं अजूनही लढाई संपलेली नाही आहे. कारण लढाई केव्हा संपते, सगळं काही अंधार पसरतो तेव्हा. आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला हा निकाल देत असताना म्हणजे त्यांनी सांगितलं की हा तुमचा अधिकारच नाही आहे. जे एक कमिशन, गायकवाड कमिशन आपण नेमलं होतं, त्याच्या शिफारसीसुद्धा त्यांनी सांगितलं की त्यासुद्धा त्यांनी बाजूला ठेवलेल्या आहेत. मग काय करायचं नेमकं? आता काय करणार तुम्ही म्हणता ही लढाई संपलेली नाही. मग सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सुद्धा पुढे काय? आता पुढे आहे, सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना मला असं वाटतं पुढचा मार्ग दाखवलेला आहे की कुठे न्याय मिळेल आपल्याला, हे सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आरक्षण देणं, मग बाकीचे किचकटपणात मी जात नाही आहे. अशोकरावांनी अत्यंत व्यवस्थितपणाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन एक व्यवस्थित बाजू मांडलेली आहे, कारण त्यांनी या विषयावरती गाढा अभ्यास केलेला आहे. गेले काही महिने, 1-1.5 वर्ष माननीय अशोकरावांनी किती बैठका याच्यासाठी घेतल्या असतील, किती जणांशी बोलले असतील, किती जणांशी चर्चा केली असेल, हे त्यांनाच माहिती. आणि त्यांनी आज दुपारी अत्यंत व्यवस्थित समर्पक शब्दामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप असतील त्याला उत्तरं दिलेली आहेत आणि आपली बाजूसुद्धा व्यवस्थित मांडलेली आहे, ती आपल्यासमोर आलेली आहे. म्हणून मी ते परत त्याच्यात बोलणार नाही आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की हा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा नाही, मग कोणाचा आहे? तर हा अधिकार केंद्र सरकारचा आणि माननीय राष्ट्रपतींचा आहे.
हा एक मोठा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. आणि म्हणून माझी जी पहिली प्रतिक्रिया आपल्यासमोर आलेली आहे त्या प्रतिक्रियेत मी म्हटलं की एका प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना आपल्याला वेगळं मार्गदर्शन केलेलं आहे की कुठे न्याय मिळेल. त्याच वेळेला मी म्हटलेलं आहे की केंद्र सरकारला म्हणजे माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना मी हात जोडून विनंती करतो आहे की आता हा अधिकार आपला आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आपण 370 कलम काश्मीरचं हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत आणि तीच संवेदनशीलता आम्हाला आत्ता पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे 2 निकाल दिले होते ते शहाबानो खटला असेल किंबहुना ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल तो सुद्धा केंद्र सरकारने म्हणजे संसदेने आपल्या अधिकाराचा वापर करून बदलला आणि एक संवेदनशीलता दाखवली. मग आता तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले की हा अधिकार आपला आहे आणि हा अधिकार आपला आहे म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला तेव्हा जे सर्व पक्ष एकत्रित आले होते ते सर्व पक्ष आजसुद्धा एकत्रित आहेत. आम्ही एकमुखी आपल्याला विनंती करतो आहे की आपल्याला जे जे काही सहकार्य आपल्या राज्यातून पाहिजे असेल आमच्या राज्यातून पाहिजे असेल ते आम्ही करतो आहोत, नक्कीच करू. मात्र आता सहनशीलता 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 ही आहे. माझा मराठा समाज हा सहनशील आहे. कुठेही आतताईपणा त्यांनी केलेला नाही. न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरला, तो सुद्धा शांततेने उतरला. अशा ह्या समाजाचा लढवय्या शेतकरी सगळं मी आपलं वर्णन केलेलं आहे. ह्या समाजाला न्याय देण्यासाठी आता केंद्र सरकारने जास्त वेळ न लावता निर्णय घ्यावा. मी आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय पंतप्रधानांना विनंती करतोच आहे, पण उद्या अधिकृत पत्रसुद्धा मी त्यांना देतो आहे. जर का आणखीन आम्हाला तिकडे येऊन भेटण्याची आवश्यकता असेल तर तीही आम्ही करायची तयारी आहे. आणि ही एक मागणी आम्ही करत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत ही आत्ता संध्याकाळी उशिरा प्राप्त झालेली आहे. त्याचासुद्धा अभ्यास आपल्या ज्येष्ठ विधिज्ञांकडून सुरू आहे. ज्येष्ठ वकिलांची एक मी म्हणेन फौज, कारण समिती फार छोटा शब्द झाला, फौज हे आपल्यासोबत आहे. त्यांच्यासोबत आजपर्यंत सुद्धा विचारविनिमय केलेला आहे. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाची ही प्रत प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास सुरू झालेला आहे. त्याच्यात आणखीन काही मार्ग दाखवलेत का तेही बघतो. त्याच्यानंतर नेमकं निकालामध्ये म्हटलेलं काय आहे, आपल्या मर्यादा काय आहेत तेही आपण बघतो आहोत. मात्र पुन्हा एकदा मी सांगेन की जो मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेला आहे ह्या निर्णयाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या अधिकारावरती त्यांनी मी म्हणेन एका अर्थी शिक्कामोर्तबच केलेलं की हा तुमचा अधिकार आहे. आता मला केंद्र सरकारचा अधिकार पाहिजे, कारण आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. मराठा समाज आणि आम्ही आणि माझ्या महाराष्ट्रातले सगळे समाज हे सगळे एकत्र आहोत. ही मागणी केवळ एका समाजाची नाही तर न्याय हक्काची मागणी ही महाराष्ट्राची आहे आणि तिचा अनादर केंद्र सरकार, माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती करणार नाहीत ही मला खात्री आहे, हा मला आत्मविश्वास आहे. तूर्त मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की अत्यंत धोक्याच्या वळणावर कोरोनाच्या आपण उभे आहोत. जी शांतता, जो संयम तुम्ही आजपर्यंत दाखवलेला आहात तोच संयम, तीच शांतता यापुढे आपल्याला गरजेची आहे. आता संयम आणि शांतता 2 लढाईसाठी पाहिजे. एक तर कोरोनाविरुद्धची लढाई आणि दुसरी जी कदाचित जी काही समाज विघातक लोक किंवा शक्ती असतात की ते आग लावण्याचा प्रयत्न करतात, तर अशा लोकांच्या भडकवण्याला बळी पडू नका. सरकारवरती विश्वास ठेवा. सरकार पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचा न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच एक वचन आपल्याला देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.